भारतीय राजकारणाला समाजकारणाला दिशा देणारी अनेक माणसं महाराष्ट्रात होऊन गेली. विशेषतः गेल्या 100-125 वर्षामध्ये अशा अनेक लोकांनी भारतीय समाजकारणाला भारतीय राजकारणाला वेगळं वळण दिलेलं आपण पाहतो. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आमटे यांनी कुष्ठरोग निर्मूलनापासून सुरू केलेलं काम आपण जागतिक पातळीवर कशा पद्धतीने गेलं ते आपण पाहिलेलं आहे. डॉक्टर बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आम्ही अशाच एकांड्या शिलेदारांची वेगळी लढाई आपल्या समोर घेऊन येत आहोत. एकला चलो रे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक भीषण भयावह आणि भयानक गोष्टी सुरू असताना विकासाची आणि विचाराची बेट सुद्धा अस्तित्वात आहेत हे समाजासमोर मांडावं आणि त्या माध्यमातून जी सकारात्मक भूमिका आहे, जी सकारात्मक बाजू आहे समाजातील चांगल्या लोकांची, ती सर्व लोकांसमोर न्यावी हा या कार्यक्रमामागील हेतू आहे. तरी तुम्ही पाहत राहा एकला चालो रे. एकला चालो रेच्या या पहिल्या पुष्पामध्ये आपण भेटणार आहोत महाराष्ट्राचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की अवघ्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी तरुणपणीच राजकारणात करिअर करण्याचं ठरवलं. राजकारण हे क्षेत्र करिअर करण्याचं आहे अशी ज्यावेळेस कोणाचीच भावना नव्हती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात करिअर करण्याचं ठरवलं आणि चांगली माणसं सुद्धा राजकारणामध्ये मोठी होऊ शकतात हे त्यांच्या उदाहरणामुळे आज संपूर्ण जगाला कळलेलं आहे. देवेंद्रजी, तुमचं एकला चलो रेमध्ये स्वागत आहे. थँक्यू. आणि या विधिमंडळाच्या या अधिवेशनामध्ये आपण ज्या पद्धतीने विदर्भाच्या मुद्द्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात जी भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल सुद्धा तुमचं हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमामध्ये आपण कुठल्याच राजकीय विषयावर बोलणार नाही आहोत, त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या राजकारणात करिअर करण्यासंदर्भात तुमचा निर्णय कसा झाला त्याविषयी प्रश्न विचारू इच्छितो. मुळामध्ये करिअर करीन वगैरे असं तर काही वाटलं नव्हतं. सुरुवातीला विद्यार्थी परिषदेचं काम करायचो आणि असं डोक्यात होतं की विद्यार्थी परिषदेमध्ये पूर्ण वेळ काम करूया, काही वर्ष स्टुडंट फील्डमध्ये काम करूया आणि त्यानंतर इच्छा होती की बारात लॉ करायचं. ओके, बॅरिस्टर व्हायचं आणि प्रॅक्टिस करायची असं डोक्यात होतं काही वर्ष. सोबत सामाजिक सेवा करू, पण राजकारणात असं डोक्यात नव्हतं. संघाचा स्वयंसेवक होतो. एक दिवस आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी बोलवून सांगितलं की उद्यापासून भाजपमध्ये काम चालू करा, आमची इच्छा आहे. तुमचं वय किती होतं त्यावेळेस? 19 वर्षाचं. मला वाटतं तुमच्या वडिलांचं निधन त्याच्या आधीच झालं होतं. माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि वडिलांचं निधन झालं तेव्हा विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो मी. तर ते असं म्हणाले की तुम्ही करा. तरुण येस. आणि ते म्हणाले उद्यापासून काम चालू कर. पहिल्यांदा थोडा आर्ग्युमेंट केला. मी म्हटलं आता मी 2 वर्ष झाली विद्यार्थी परिषदेत 3 वर्ष काम करतोय आणि लगेच आता मला काही इच्छा नाही, मला इकडे जरा जायचं आहे. म्हणाल नाही, आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांना असं वाटतं की तुझ्यात पोटेन्शियल आहे आणि तू इकडे काम केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सुरू केलं आणि वॉर्ड स्तरापासून काम चालू केलं. वॉर्डाचा प्रमुख म्हणून पहिल्यांदा मी काम सुरू केलं आणि मग एक एक मजल करत करत पण मग एकदा त्या कामामध्ये शिरल्यानंतर माझी सवय आहे की मी तसा फार फोकस्ड आहे. एकदा जी गोष्ट मी हातामध्ये घेतली तर मग ती नीट झाली पाहिजे, योग्य झाली पाहिजे, पूर्णत्वास गेली पाहिजे असा प्रयत्न असतो. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये शिरल्यानंतर फायनल इयरला होतो 1992ला 1992ला काय झालं की सुरुवातीला निवडणुका आल्या तर माझं वय पूर्ण होत नव्हतं आणि माझ्या मदतीला नरसिंहराव धावून आले. कसे काय? त्यांनी 74वी घटना दुरुस्ती आणली आणि त्या घटना दुरुस्तीमुळे निवडणुका 6 महिने पोस्टपोन झाल्या आणि त्यामुळे माझं वय भरलं आणि मला तिकीट मिळालं. म्हणजे आधी मला सांगितलं होतं तुला लढायचं आहे, त्यावेळेस मी कोणाला सांगितलं नव्हतं की माझं वय नाही आहे. मी म्हटलं वेळेवर सांगू, आता पाहू. पण मग झालं, वय भरलं, त्याच्यामुळे निवडणुकीला उभा राहिलो. तर मी सचिन तेंडुलकर राजकारणातले मी फायनल इयरला होतो त्याच्या आधीच मी निवडून आलो. म्हणजे मी फायनल इयरचा प्रॅक्टिकल वायवा किंवा सगळं परीक्षा वगैरे ही नगरसेवक म्हणूनच दिली. क्या बात आहे. त्यावेळेस तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये प्रत्यक्ष प्रवेश केला त्याच्या आधी तुमचे वडील गंगाधरपंत फडणवीस यांचं जे राजकीय वारसा होता त्यांचा
त्याचा काय फायदा झाला किंवा त्यांनी जे काम केलेलं होतं नागपूर परिसरामध्ये, तर त्याचा निश्चितच सुरुवातीच्या काळात फायदा झाला. सगळ्यात मोठा फायदा जर काही झाला असेल तर विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी. गंगाधररावांचा मुलगा आहे म्हणजे चांगलाच असेल, गंगाधररावांचा मुलगा म्हणजे प्रामाणिकच असेल, आणि गंगाधररावांचा मुलगा म्हणजे चूक करणार नाही, ही एक क्रेडिबिलिटी. मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी जीवनात काही दिलं असेल, कारण त्यांनी संपत्ती कमवली नाही, त्यांनी काही फार मोठा व्यवसाय उभा केला नाही. मध्यमवर्गीय आमचं कुटुंब होतं, पण फार गरीब कधीच नव्हतो आम्ही, मध्यमवर्गीय होतो, घरचं ठीकठाक होतं, फार काही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर नव्हती. पण वडिलांनी जे काही दिलं त्यामध्ये हा वारसा जो नावाचा त्यांनी दिला, मला असं वाटतं की तोच सगळ्यात जास्त माझ्या कामात आला. आणि नागपुरात नाही, विदर्भात कुठेही गेलं तरी गंगाधररावांचा मुलगा म्हटल्यानंतर लोक म्हणायचे की हा चांगलाच असेल. तुम्ही मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले, मूल तुमचं गाव, आता सरसंघचालक आहेत ते सुद्धा चंद्रपुरातलेच आहेत. तर तुमचं परिवाराचं राष्ट्रसंघाशी जे कनेक्शन होतं किंवा राष्ट्रसंघाशी घनिष्ठ संबंध होते, त्याचा राजकीय वाटचालीत कितपत फायदा झाला? मुळामध्ये राष्ट्रसंघाच्याशी संबंध असणं याचा राजकीय वाटचालीत सगळ्यात मोठा फायदा जर काही असेल तर तुम्हाला राष्ट्रसंघात संस्कार मिळतात, राष्ट्रवादाची आणि राष्ट्रीयतेची एक भावना मिळते, आणि समाजाकरता काहीतरी करायचं आहे. स्वयंसेवकत्व म्हणजे काय? स्वतःहून समाजाकरता काहीतरी करणारा तो स्वयंसेवक. आणि म्हणून मला असं वाटतं की तो एक जो काही संस्कार मिळाले संघातनं, त्याचाच सर्वात जास्त फायदा झाला की कधीही एखादा निर्णय घेताना विचार मनासमोर पहिल्यांदा राष्ट्राचा आणि समाजाचाच येतो, स्वतःचा येत नाही. तुमच्या आईची काय भूमिका होती किंवा आईची काय प्रतिक्रिया होती की तरुण मुलगा 19 वर्षाचा थेट राजकारणामध्ये प्रवेश करतो, तर त्यांची काय रिॲक्शन होती? नाही, काहीच नाही. आईने नेहमीच अतिशय सपोर्ट केला. आणि मुळामध्ये बघा, एवढं तरुण वयात एवढी वाटचाल करता आली याचं कारण घरच्या काही प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळाव्यात अशी माझ्या घरच्यांनी अपेक्षा केली नाही. तुमचे मोठे भाऊ आहेत ना? माझा मोठा भाऊ आहे, माझी आई आहे. खरं म्हणजे ज्या प्रकारे आई माझ्या पाठीशी उभी राहिली ती खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्या वयामध्ये पोरं काय करतायत याची चिंता असते, त्या वयात माझ्या आईने पूर्ण विश्वास टाकला की पोरगा चांगलंच काम करेल. आणि त्यामुळे मला इतक्या आंदोलनांमध्ये मी गेलो, 15-15, 20-20 दिवस बाहेर असायचो, कधी आईने चिंता केली नाही की हा चांगल्या मार्गी आहे की वाईट मार्गी आहे. आईला माहिती होतं की पोरगा चांगल्याच मार्गी राहील. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आईची काय पहिली प्रतिक्रिया होती? आईला तर सगळ्यात जास्त म्हणजे आनंद झाला, ते मला त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही, परंतु त्यावेळेस जबाबदारी प्रचंड आपल्या तरुण मुलाच्या खांद्यावर पडलेली आहे, हे तर निश्चितच तिला काळजी वाटली ती तर चिंता आईला पहिल्या दिवशीपासनं निश्चित होतीच की जे जे एक एक पद मिळत गेलं त्या पदाच्या वेळी की बाबा एवढा, आईला तर पोरगा लहानच वाटतो ना, त्यामुळे हे कसं सांभाळेल किंवा काय हे कसं करू शकेल. पण शी वॉज व्हेरी हॅपी, फार आनंद झाला तिला. आणि पत्नीची काय रिॲक्शन होती? कारण तुम्ही तसेही वेळ देत नव्हता त्यांना, तुम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये वारंवार सांगितलेलं आहे. नाही, ही गोष्ट खरी आहे. शेवटी बघा, तुम्ही राजकारणात तेव्हाच पुढे जाऊ शकता जेव्हा तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा असेल. आज माझी लहान मुलगी आहे, तिला वेळ देत नाही मी, फार कमी वेळ देऊ शकतो. जो देण्याचा प्रयत्न करतो मी तरी देऊ शकत नाही. पण माझ्या पत्नीने ते सगळं नीट सांभाळलं. किंवा अनेक वेळा तिला देखील असं वाटायचं की बाबा काय कोणतं राजकारण आहे की हा माणूस कधी दिसतच नाही. पण शेवटी तिला देखील त्याचा सराव झाला, कारण तिचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणजे लग्न झालं तेव्हा मी आमदार होतो, पण आमदार काय असतो याच्याबद्दलची, म्हणजे त्या जबाबदाऱ्या काय आहेत याची जाणीव नव्हती. पण तिने खूप चांगल्या प्रकारे स्वतःला अडॅप्ट केलं आणि नोकरी करत असताना देखील इतर गोष्टी सगळ्या सांभाळायच्या त्या तिने सांभाळल्या. आणि म्हणून अनेक वेळा आमच्या समोर हा मुद्दा आला की नोकरी करायची की सोडायची. आम्ही दोघांनी कॉन्शियस निर्णय घेतला की नाही, केली पाहिजे. तिची इच्छा होती आणि मी म्हटलं की केली पाहिजे. नोकरी करतात ना? ते करतात. मी म्हटलं तू इंडिपेंडेंट असली पाहिजे, कारण मी जीवनामध्ये राजकारणाच्या पलीकडे काही करीन असं मला वाटत नाही. आणि आपलं घर नीट चाललं पाहिजे असं जर वाटत असेल तर तू फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं हे महत्वाचं आहे. आणि तिची देखील तीच इच्छा होती. आणि ती फार फोकस्ड आहे. म्हणजे ती खाजगी बँकेत नोकरी करते, त्या बँकेमध्ये देखील शी हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी गुड परफॉर्मर. तर त्याच्यामुळे या सगळ्या राजकीय वाटचालीमध्ये
तिने खूप पाठिंबा दिला तो महत्वाचा आहे. देवेंद्रजी, राजकारण म्हणजे घोटाळेबाज लोक, राजकारण म्हणजे धनाढ्य आणि भ्रष्टाचार करूनही ताठमानेने फिरणारे लोक, अशी एक सर्वसामान्य लोकांमध्ये प्रतिमा झालेली आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर असा मुख्यमंत्री, ज्यांची मुख्यमंत्री होईपर्यंत स्विफ्ट डिझायर गाडी होती, म्हणजे आणि पत्नी अजूनही नोकरी करते, तर हे सगळं जे आहे हे मेंटेन करणं हे निश्चितच तुम्हाला कठीण गेलं असेल. नाही, कठीण नाही गेलं, कारण मूळ स्वभाव तो आहे. म्हणजे मूळ स्वभाव असा नाही, आहे हे मी की- यासाठी विचारतो हो. की राजकारणात पैसा भरपूर लागतो आणि पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मी एक गोष्ट माझ्या अनुभवातनं सांगतो. एवढ्या निवडणुका मी लढलो. हा. निवडणूक लढताना सुरुवातीला कधी 2 लाख रुपये खिशात नव्हते, पण मला मागायची गरज पडली नाही, लोकांनी आणून दिले. निवडणुका लोकांनीच पार पाडल्या, कारण लोकांना माहिती होतं की 5 वर्ष कधी हा माणूस त्रास देत नाही, उलट आपले कामं करतो, 4 गोष्टी चांगल्या हा विधानसभेत मांडतो, हा माणूस असला पाहिजे, या भावनेतनं लोकांनी माझ्या निवडणुका लढवल्या. आणि मी नेहमी सांगतो की जर लोक माझी निवडणूक लढवतात, मला त्याच्यामध्ये 1 पैशाचा खर्च येत नाही, तर मग कशाकरता मी पैशाच्या पाठीमागे लागू, आणि कशाकरता नाही बाबा मी स्वतः करता नाही, मी पक्षाकरता पैसा जमा करतो, कशाकरता या गोष्टीची आवश्यकता नाही. पक्षाकरताही अशा प्रकारे पैसा जमा करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, लोक पक्षालाही पैसा देतात, लोक तुम्हालाही पैसा देतात, आणि तुमचं नीट निपतं आणि कमी पैशामध्ये होतं. म्हणजे अलीकडच्या काळात निवडणुकांवर पैशाचा फार प्रभाव वाढला आहे, पण आम्हाला तो जाणवत नाही, आमचं अतिशय कमी पैशात होतं. आत्ताच्या एकूण सामाजिक आणि राजकीय स्थितीमध्ये जे बदल होत चाललेले आहेत, मोठ्या प्रमाणात लोकांच्या राहणीमानामध्ये बदल होत चाललेले आहेत, त्याचा तुमच्या कौटुंबिक वातावरणावर काय परिणाम झाला? सुरुवातीला थोडंसं असं वाटायचं, माझ्या पत्नीला देखील वाटायचं की बाबा अनेक लोक एवढं असं फ्लॅश करतात आणि आपण असे का. पण मी ज्यावेळेस तिच्याशी चर्चा केली, मला असं वाटतं की आता माझ्यापेक्षा ती पुढे आहे. ओके. आणि तसंही तिला कधीही फार पैशाचं बाबा मला आहे असं कधीच नव्हतं, पण शेवटी वय कमी होतं आणि खूप लोक असं फ्लॅश करताना दिसायचे, तर कधी कधी वाटायचं की आपण का बरं असे. पण आमची 1-2 वेळा चर्चा झाल्यानंतर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त ती कन्व्हिन्स झाली. आणि आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही राजकारणाची जी स्थिती आपण पाहतोय, मोदीजींनी एक नवीन राजकीय एरा चालू केला आहे, एक नवीन राजकारणाचं युग चालू झालं. म्हणजे संकल्पना बदलून टाकलेल्या, संकल्पना बदललेली आहे, आणि या बदलत्या संकल्पनेत राजकीय नेत्यांना बदलावंच लागेल. जे राजकीय नेते बदलणार नाहीत, लोकांना चॉईस मिळायला लागला आहे, टू चूज बिटवीन बॅड अँड गुड, गुड अँड बेटर, बेटर अँड बेस्ट, हा चॉईस मिळायला लागला आहे, आणि लोक तसाच विचार करतील. म्हणून मला असं वाटतं की आम्ही राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी ही बदलती राजकीय हवा जर समजून घेतली नाही, तर आम्ही राजकारणात टिकणार नाही. आज देशातला सुमारे 65% जी लोकसंख्या आपली ही तरुण आहे, तर या तरुणाईसाठी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर समाज मूल्य तयार करतो, आणि सामाजिक मूल्यांच्या आधारावर पिढी पुढे जात असते. आज कुठेतरी ही समाजाने मूल्य तयार करण्याची किंवा ती रुजवण्याची जी काही पद्धत होती ती बंद झाली आहे का, याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल. तरुणांनी राजकारणात यावं यासाठी सध्या वातावरण चांगलं आहे असं तुमच्या किंवा नरेंद्र मोदी यांच्या उदाहरणावरून जाणवायला लागलंय. तुम्ही काय सांगाल तरुणांना? निश्चितपणे आलं पाहिजे. बघा, देश तरुण आहे, आणि शेवटी लोकशाहीमध्ये राज्यकर्त्यांनी लोकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करायच्या असतात. बरोबर. आणि जर देशाचे राज्यकर्ते आणि देशाची तरुणाई यांच्यामध्ये डिस्कनेक्ट राहिला, आज मोदीजी काय यशस्वी आहेत, मोदीजी थेट तरुणाईला साथ घालू शकतात, त्यांच्या मनातली स्पंदनं ते फील करू शकतात, ते जाणवतात, त्यांना काय त्याला पाहिजे त्यांना माहिती आहे, आणि त्यामुळे तशा प्रकारचे कायदे, तशा प्रकारच्या पॉलिसीज, नीती, नियम ते तयार करतात, आणि म्हणून लोकांना एकदम ते कनेक्ट होतात. मला असं वाटतं की मग
जर संपूर्ण देश तरुणाईने मुसमुसलेला आहे तर राजकीय क्षेत्रात देखील तरुणाई आलीच पाहिजे. याचा अर्थ असा नाही आहे की ज्येष्ठ नेत्यांनी आता रिटायर व्हायला पाहिजे वगैरे. त्यांची आवश्यकता तेवढीच आहे. हा एक मिक्स असला पाहिजे की ज्याच्यामध्ये अनुभवी लोक आणि तरुण लोक. आणि मग ही तरुणाई किंवा ज्यांना वाटतं की देश बदलला पाहिजे त्यांनी लोकशाहीमध्ये देश बदलण्याचं सर्वात प्रभावी साधन हे राजकीय व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेतनं आपण देश बदलू शकतो. आलं पाहिजे त्या व्यवस्थेमध्ये. आत्ताची जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली आहे. आपण काय नेमकं करावं याचा एक मोठा संभ्रम आहे त्यांच्यासमोर. आणि एकीकडे आम्ही शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये किंवा तरुणांमध्ये बेकारी आहे. ह्या सगळ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वतः विद्यार्थी परिषदेतून या राजकारणामध्ये आलेले आहात. तुम्ही काय बघता की आज देशातला सुमारे 65% जी लोकसंख्या आपली ही तरुण आहे, तर या तरुणाईसाठी काय केलं पाहिजे? म्हणजे खरं आहे की व्यसनाधीनता ही काही प्रमाणात वाढलेली आहे, पण मला असं वाटतं की त्याच्या मानसशास्त्रीय कारणांमध्ये देखील आपण गेलं पाहिजे. जस्ट टू ब्लेम द यंग जनरेशन ते काही योग्य होणार नाही. मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर समाज मूल्य तयार करतो आणि सामाजिक मूल्यांच्या आधारावर पिढी पुढे जात असते. आज कुठेतरी ही समाजाने मूल्य तयार करण्याची किंवा ती रुजवण्याची जी काही पद्धत होती ती बंद झाली आहे का याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल. आणि मग आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जर आज या सगळ्या मार्केट इकॉनॉमीमध्ये 21व्या सगळ्या शतकामध्ये फॅमिलीज डिसइंटिग्रेट झाल्या आहेत, छोट्या झाल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये सपोर्ट सिस्टीम कोण उभी करेल? तर तो समाजच उभा करू शकतो. आता इंडिव्हिज्युअल पूर्वी फॅमिलीजच मोठ्या असायच्या, त्याला समाजाचं रूप असायचं, त्यामुळे त्यातून मूल्य मिळायचे, त्याच्यामध्ये मूल्य मिळायची. आता ते शक्य नाही आहे. तर मग नव्या युगाचा नवा युगधर्म जोपर्यंत आम्ही तयार करणार नाही, जोपर्यंत ही मूल्य समाज उपस्थित करणार नाही, या मानसशास्त्रीय कारणाला सपोर्ट देणारा समाज किंवा सामाजिक व्यवस्था आम्ही उभी करणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की फक्त नव्या पिढीकडनं अपेक्षा करणं हे योग्य होणार नाही. ते शिक्षणाच्या माध्यमातून करावं लागेल, ते संस्कारांच्या माध्यमातून करावं लागेल आणि ते ज्याला अलीकडच्या काळात आपण कम्युनिटी ऍक्टिव्हिटी म्हणतो त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून करावं लागेल. देवेंद्रजी, तुम्ही कम्युनिटी ऍक्टिव्हिटी आणि एकूण सामाजिक जो बदल आहे मोठ्या प्रमाणात तो व्हायला पाहिजे असं म्हणतात. आता तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात सतत फिरत असता, तुम्ही सुद्धा सर्वसामान्य घरातून आलेले आहात. आजची परिस्थिती अशी आहे की गरीब घरातला मुलगा असेल तर त्याला उत्तम शिक्षण पाहिजे असेल, त्याला उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर सरकारी यंत्रणेकडून म्हणजे सरकारी शाळेत त्याला उत्तम शिक्षण मिळू शकत नाही आणि सरकारी रुग्णालयामध्ये त्याला चांगली ट्रीटमेंट मिळू शकत नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजातला 70%हून अधिक वर्ग गरीब आहे. तुम्ही या सगळ्या वस्तुस्थिती जाणता, तुमची भाषणं विधिमंडळातली मी ऐकलेली आहेत. तर त्या स्थितीमध्ये तुम्हाला काय बदल करावा असं वाटतं? म्हणजे काय तुमच्या डोळ्यासमोर काय कल्पना आहे की ही स्थिती कशी बदलू शकतो आपण? मला असं वाटतं की सरकारचा सगळ्यात मोठा फोकस हाच असला पाहिजे. ज्या व्यवस्था आम्ही उभ्या केल्यात, ज्या सेवा आम्ही देतो आहोत, त्या व्यवस्था आणि सेवा याची गुणवत्ता वाढलीच पाहिजे. आणि ती जर वाढवायची असेल तर आपल्याला सर्व स्तरांमध्ये ट्रान्सपरन्सी आणावी लागेल, पारदर्शिता आणावी लागेल. आज सरकार पैसा शिक्षणावर कमी खर्च करतं का? आपल्या राज्यामध्ये 44,000 कोटी रुपये आपण वेगवेगळ्या शिक्षणाच्या विषयांवर योजनांवर खर्च करतो. मग त्याच्यामध्ये सॅलरी झाल्या, सगळ्या गोष्टी आल्या. मग त्याचं आउटपुट देखील तेवढंच चांगलं आलं पाहिजे. ती गुणवत्ता आम्ही राखली पाहिजे. आणि गुणवत्ता जर राखायची असेल तर तशा प्रकारचं ट्रेनिंग आहे, तशा प्रकारचं सातत्याने त्याच्यामध्ये बदल करणं आहे, ती एक फ्लेक्झिबिलिटी आहे गुणवत्तेकरता, ती आणण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की आता नवीन सरकार आल्यानंतर आमचे मंत्री जे आहेत विनोद तावडे, मी, आम्ही दोघांनी बऱ्याच त्याच्यावर चर्चा केल्या आहेत आणि आम्ही काही आमूलाग्र बदल करणार आहोत. तसंच आरोग्य व्यवस्थेचं आहे. आज जर आपण अगदी आपल्या जिल्हा स्तरावर, काही ठिकाणी तर विभागीय स्तरावर देखील आम्ही डायग्नोस्टिक्सची देखील व्यवस्था जर दिली नसेल, म्हणजे MRI नाही आहे, CT स्कॅन नाही आहे, तर मला असं वाटतं की आरोग्य सेवा पोचतील कशा? ते द्यावं लागेल. आणि दुसरं, जी प्रायमरी सिस्टीम आहे आमची आरोग्याची ती अधिक सक्षम आम्हाला करावी लागेल. ती सक्षम करण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत? काही गोष्टी नुसत्या पैशाने होत नाहीत. तिथल्या अडचणी
उदाहरणादाखल एक जर चांगला MBBS डॉक्टर हा ग्रामीण भागात गेला पाहिजे असं जर वाटत असेल तर किमान त्याची राहण्याची सोय तर करावी लागेल. बरोबर. ती जर नसेल चांगली व्यवस्था तर करावी द्यावी लागेल. लागेल. म्हणजे जसे आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि आमदार सगळे नागपूरला आलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात, ते MLA हॉस्टेलमध्ये राहत नाहीत, कारण लाईफस्टाईल बदललेली आहे. नाही 75% तर नाही, पण ठीक आहे, अजूनही 75% आमदार निवासात राहतात, 25% बाहेर राहतात. नाही, जास्त राहतात. 50%हून अधिक राहतात बाहेरच्या हॉटेलमध्ये. पण तो काही मुद्दा नाही चर्चेचा. आपण आता ज्या विषयावर बोलत होतो की सर्वसामान्य माणसाचं जगणं सोपं व्हावं, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा तशा घरातून आलेल्या आहात, तर त्या लोकांसाठी, कारण तो सगळ्यात दुर्बळ आहे, राजकीय दृष्ट्या तो प्रबळ नाही आहे, तो संघटित नाही आहे, तर त्याचं जगणं सोपं व्हावं यासाठी राजकारणात आलेल्या तुमच्यासारख्या, म्हणजे आता तुमच्या मंत्रिमंडळातले बहुतांश तरुण नेते तसेच आहेत, तशाच पार्श्वभूमीचे आहेत, तर तुमच्या बैठकांमध्ये कधी तसा विचार होतो का या विषयी? मला असं वाटतं तसाच विचार होतो. आणि आज जो आम्ही सेवा हमी अधिनियम आणायचा ठरवलाय तो त्याचाच भाग आहे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, लोकांचा सरकारच्या विरुद्ध राग का असतो, छोट्यातलं छोटं इंटरव्हेन्शन, त्याचं काही काम मंत्रालयात पडत नाही, बरोबर, त्याचं लोकल ऑफिसमध्ये काम पडतं आणि तिथे त्याला जी ट्रीटमेंट मिळते, ज्या चक्रा माराव्या लागतात, काही ठिकाणी पैसे द्यावे लागतात, यातनं तो जास्त नाराज आहे. त्याची अपेक्षा की या छोट्या गोष्टी तर माझ्या नीट झाल्या पाहिजे, आणि म्हणून आम्ही सेवा हमी अधिनियम असेल आणि जास्तीत जास्त गोष्टी या बेस्ड आणायच्या, या माध्यमातून अशी इंटरव्हेन्शन्स तयार करतो की ज्यातनं किमान छोट्या छोट्या गोष्टी करता त्याला कोणी नडणार नाही, त्याला त्रास देणार नाही, आणि त्या जरी मिळाल्या तरी त्याचा लोकशाहीवरचा आणि सरकारवरचा विश्वास 4 पटीने वाढेल. बरोबर. डिजिटलायझेशन हा हे सध्याचा परवलीचा शब्द आहे, ज्या सगळीकडे संपूर्ण जगामध्ये डिजिटलायझेशन चालू आहे. ई गव्हर्नन्स आणि डिजिटलायझेशन हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बोललं गेलं, परंतु प्रत्यक्षात त्याच्यावर काम झालं नाही. त्यामुळे जेव्हा आपलं मंत्रालय जळलं त्यावेळेसची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की आमचा जो महत्वाचा दस्तऐवज होता तो जळून खाक झाला आणि तो पुन्हा मिळवणं कठीण गेलं. मुळामध्ये मला असं वाटतं की डिजिटायझेशन किंवा डिजिटलायझेशन जर करायचं असेल तर ते करत असताना जी कामं आम्ही हाताने करायचो ती कामं संगणकावर आणली एवढ्यापुरतं मर्यादित होऊन चालणार नाही. बिझनेस प्रोसेस नव्याने डिफाईन करावी लागेल, आणि ती बिझनेस प्रोसेस डिफाईन करत असताना त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल. आम्ही आधी 50 फायली तयार करत होतो, त्या 50 फायलींच्या ऐवजी आम्ही 50 डेस्क तसेच ठेवले आहेत, फक्त त्यांना एक कम्प्युटर दिला, ते आपलं टाईप करून त्या याच्या माध्यमातून पाठवतात. ठीक आहे, त्यांनी वेग वाढेल, पण प्रोसेस रिडिफाईन झालेली नाही, त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या उपयोगातनं आपण काही साधलेलं नाही. म्हणून प्रोसेस रिडिफाईन करून जोपर्यंत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करत नाही, तोच प्रयत्न आता आम्ही सुरू केलेला आहे, आणि मंत्रालयामध्ये येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तो परिवर्तन ते दिसेल. गाणी खूप पाठही आहे, फक्त मी हे याकरता सांगत नाही लोकांना की मला गाणी पाठ आहे, त्यांना असं वाटतं मला म्हणताही येतं, आणि मग त्या ठिकाणी एवढी लाजिरवाणी स्थिती माझी होते की मला गाणं पूर्ण पाठ असतं पण मला त्यातली चाल एवढी येत नाही. देवेंद्रजी, राजकारणाच्या या सगळ्या धकाधकीमध्ये तुम्ही तरुणपणापासून राजकारणात आहात आणि तरुण वयामध्ये वेगवेगळ्या आवड, वेगवेगळे छंद आणि काही आपल्या विशेष आवडी असतात, म्हणजे जसं सिनेमाला जाणं असेल किंवा संगीताची तुमची आवड सर्वश्रुत आहे, हे कसं जोपासता, त्यासाठी वेळ कसा काढता? आणि वाचन तर तुमचं अफाट आहे, ते विधिमंडळाच्या भाषणांमधून सातत्याने दिसतं, तर त्यासाठी कसा वेळ मिळतो? फार सोपं आहे. मुळामध्ये मला ज्या संगीताची आवड आहे ते आहे हिंदी सिनेमाचं संगीत. बरोबर. आणि ते ऐकायला काही फार श्रम घ्यावे लागत नाही. अलीकडच्या काळात सगळ्या शहरांमध्ये FM रेडिओ आहेत. बरोबर. आणि माझा मॅक्सिमम टाइम हा ट्रॅव्हल टाइम असतो, इकडून तिकडे चाललोय, सतत माझ्याकडे माझ्या गाडीमध्ये रेडिओ सुरू असतो, त्याच्यावर FM वर मी गाणे ऐकत असतो, आणि त्यामुळे मी अपडेटेड असतो. मला कसं आहे की जुन्यातलं जुनं आणि नवीनातलं नवीन गाणं आवडतं. त्यामुळे असं काही बाबा हेच आवडतं तेच आवडतं असं नाही, मला आवडतं. आणि मला गाणी खूप पाठही आहेत, फक्त मी हे याकरता सांगत नाही लोकांना की मला गाणी पाठ आहे, त्यांना असं वाटतं मला म्हणताही येतं.
आणि मग त्या ठिकाणी एवढी लाजिरवाणी स्थिती माझी होते की मला गाणं पूर्ण पाठ असतं पण मला त्यातली चाल एवढी येत नाही. मी गमतीनं असं म्हणतो की माझं आणि माझ्या बायकोचं कॉम्प्रोमाइज आहे. ती फार चांगली गायिका आहे, त्यामुळे ती गाणं म्हणते, त्यामुळे तिला सूर आहे आणि गाणं मला पाठ आहे. त्याच्या मी तिला सांगू शकतो की गाण्यात प्रॉम्प्टिंग तुम्ही करू शकता. ती करू शकतो. त्याच्या पलीकडे मला वाचायचा खरोखर आवड आहे माझी, पण अलीकडच्या काळामध्ये ती आवड फार काही जोपासता नाही येत. फार खंड पडतो, त्यामुळे वाचणं होत नाही. आता मी असं ठरवलं आहे की किमान जोपर्यंत नीट वाचायला मिळत नाही, जी चांगले टॉकिंग बुक्स अवेलेबल आहेत, टॉकिंग बुक्स आता अवेलेबल आहेत, टॉकिंग बुक्स तरी आपण वाचावी, म्हणजे ऐकावी. इनफॅक्ट परवा विश्वास पाटील आले होते मला भेटायला, तर त्यावेळेस मला त्यांचं सगळ्या पुस्तकं फार आवडतात. ऐतिहासिक सगळं, म्हणजे रणांगण किंवा पानिपतवर जे त्यांनी सगळं काम केलेलं आहे. मी त्यांना म्हटलं का तुम्ही काही टॉकिंग बुक्स तयार नाही केलेत का? ते म्हणाले मी करतोय. मी म्हटलं करा आणि मला द्या तातडीनं. कादंबऱ्या असतील, सगळ्या गोष्टी मला फार त्याची इच्छा आहे, पण अलीकडच्या काळात त्याचा फार वेळ मिळत नाही. मला क्रिकेट पाहायला आवडतं, मला हिंदी सिनेमे पाहायला आवडतात, इंग्लिश सिनेमे पाहायला आवडतात, पण दोन गोष्टी आहेत. खरं तुम्हाला सांगतो की मला ॲक्शन फिल्म्स, कॉमेडी फिल्म्स या जास्त आवडतात. म्हणजे ज्याच्यात डोक्याला विचार नसेल, डोक्याला त्रास नको. अगदी ज्या माइंडलेस कॉमेडीज यायच्या ना, त्याही मला आवडतात. आणि अगदी टॉम अँड जेरी देखील आवडतात. म्हणजे ज्याच्यामध्ये डोकं अप्लाय न करता निखळ आनंद घेता येतो, अशा गोष्टी असतील किंवा ऍक्शन फिल्म. मला वाटतं तुमच्या चेहऱ्यावरच्या बालसुलभ भावनांचं खऱ्या अर्थाने रहस्य तेच असावं. तुम्ही वाचनाचं आता जसं म्हणालात, त्याच्या जोडीला तुम्हाला स्वतःला लिहायची मधल्या काळात सवय होती, ती आता काय तुम्ही चालू ठेवली का? खरं म्हणजे फार काही मी लिहायचो नाही, थोडं बहुत लिहायचो, पण मला कविता लिहायचा छंद होता. बरेच वर्ष लिहिलंय, कधी पब्लिशही केल्या नाहीत, कधी फार कुठे वाचूनही दाखवल्या नाहीत. कॉलेजमध्ये असताना मात्र गॅदरिंगमध्ये हमखास वाचायचो. त्यानंतर आता अलीकडच्या काळात एखादी आठवत असेल का त्यावेळेसची? आता त्या लक्षातही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की आमच्या घराच्या पेंटिंगमध्ये माझ्या जेवढ्या वह्या होत्या, 4 वह्या होत्या, एक डायरी होती, सगळ्या गेल्या, त्या परत सापडल्याच नाहीत. त्यामुळे पुष्कळ शोधल्या, पण त्या काही सापडल्या नाहीत. आणि नंतर ते सुटून गेलं. मात्र तुकबंदी मी अजूनही करतो. आणि म्हणजे असंच बसल्या बसल्या एखाद दिवस कंटाळा येत असला तर जो विषय चालू असेल त्याच्यावर 1-2 ओळी तुकबंदीच्या लिहायच्या. त्याला कविता म्हणता येत नाही, यमक जोडायचं, पण करायचं. हे मात्र तो अजूनही छंद आहे माझा. आत्ताच्या अधिवेशनावर तुम्ही काही केली का? अधिवेशन झाल्यावर मग नक्की करून द्या. ज्या लोकांनी मोठं काम केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात, तर अनेक समाज सुधारक असे होऊन गेले की ज्यांनी पूर्ण देशाच्या राजकारणाला, देशाच्या समाजकारणाला वेगळं वळण दिलं. इतकी छोटी छोटी पण महत्वाची कामं करणारी माणसं आहेत. 4 गरिबांना शिकवणारा माणूस, वेश्यांच्या पोरांना शिकवणारा माणूस, त्याला रिकग्निशन नाही आहे, पण तोच प्रेरणा देऊ शकतो. कारण त्याच्या कामाचं समाधान हे त्यांनी केलेले, ज्यांच्याकरता काम आहे त्यांच्या चेहऱ्यावर जे पाहायला मिळतं, त्याच्यापेक्षा मोठी प्रेरणा असू शकत नाही. सध्याचं जे वातावरण आहे याच्यामध्ये सांस्कृतिक बदल जे झालेले आहेत, म्हणजे पाश्चिमात्य संस्कार प्रचंड प्रमाणात नव्या पिढीवर येताना दिसत आहेत. म्हणजे आताचा जो लहान मुलगा असेल त्याला भाकरीपेक्षा पिझ्झा त्याला जास्त पसंत असतो, आणि त्याला कार्टूनच्या माध्यमातून त्याच्यावर जे संस्कार होतात मोठ्या प्रमाणात ते तो आपल्या प्रत्यक्ष जीवनात अनुभवायला बघतो. आणि पालक सुद्धा त्यासाठी काही म्हणत नाही. तुमच्या घरात काय परिस्थिती? तुमची कन्या द्विजा आहे, ती सुद्धा छोटी आहे. बिलकुल, तिलाही कार्टून आवडतात, पण फरक काय बघ तुम्हाला सांगतो. याही पद्धतीचा आपण वेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो. आता पूर्वीच्या काळामध्ये कार्टून जे सगळे कॅरेक्टर्स होते ते सगळे विदेशी होते, आणि संस्कृती त्यातनं विदेशी यायची. पण एक ॲनिमेशन हे कृष्णावर तयार झालं, आणि त्यांनी प्रचंड परिवर्तन. एक रामायणावर तयार झालं, आणि माझी मुलगी तिने कृष्णावर तयार झालेली जी ॲनिमेटेड फिल्म आहे तिने किमान 200 वेळा बघितली असेल. रोज तीच बघायची. त्याचा परिणाम होतो.
आज 6व्या वर्षी आम्ही काही तिला फार काही आमच्याकडचं असं काही वातावरण फार धार्मिक आहे बाबा वगैरे असं काही नाही, पण तिला कृष्णाबद्दल सगळं माहिती आहे, तिला रामायणातल्या गोष्टी माहिती आहेत. या काही आम्ही सांगितलं नाही, आम्हाला आमच्या आई वडिलांनी सांगितल्या, आम्हाला कधी वेळ नाही मिळाला, पण या अॅनिमेशननी तिच्यामध्ये रुची तयार केली. म्हणजे कृष्ण चरित्र तिला समजून घ्यावं असं वाटलं किंवा रामायणात पाहायला तिला आवडलं, त्याच्यावरती कमेंट द्यायला लागली. तर मला असं वाटतं की म्हणजे मग त्याचं एवढं झालं की शाळेमध्ये जायचं असेल तर बॅग कृष्णाचीच घ्यायची, त्याच्यावर हे असलेलं, आणि मग वॉटर बॅग कृष्णाचीच असलेली पाहिजे, आणि मग कपडे घ्यायला गेलं तर ज्याच्यावर कृष्णाचं इम्प्रिंट असेल ते घेतलं पाहिजे. मग हळूहळू कृष्णासोबत छोटा भीम एक सिरियल ते सुरू झालं. तर आता छोटा भीम ही इमॅजिनरी सिरियल आहे, पण ऍटलिस्ट त्यातनं जे अॅनिमेशन दाखवलं जातं किंवा त्याच्यामध्ये आपली संस्कृती दाखवली जाते. तर मला वाटतं की शिंचानपेक्षा छोटा भीम केव्हाही चांगला. तर तेच माझं मत असं आहे की टेक्नॉलॉजिकल जे आपल्यावर एक प्रकारचा अतिक्रमण होत आहे ते आपण थांबवू नये आणि थांबवू शकत नाही, पण त्याचा उपयोग नव्याने आपल्या विचारांची मांडणी करता करता आपण करू शकतो, आणि तीच केली पाहिजे. आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं. तर तुमची ही जी कल्पना आहे, कारण त्याच्यामध्ये अशा फिल्मसाठी, कार्टून फिल्मसाठी किंवा अशा पद्धतीचे काही अनुदान नाही, तर तुम्ही असं कोणी मराठीतला प्रोड्युसर आला तर तुम्ही त्याला प्रोत्साहन द्याल का? निश्चित विचार करता येईल, कारण निश्चित विचार करता. शिवाजी महाराजांपासून तर आपले अनेक जे युगपुरुष आहेत किंवा आयडॉल्स आहेत की आपल्या युगपुरुषांच्या चरित्रामध्ये इतक्या इन्स्पायरिंग गोष्टी आहेत, त्या फक्त आपल्या नवीन पिढीपुढे नव्या पद्धतीने मांडल्या पाहिजेत. आणि त्या मांडत असताना मला असं वाटतं की थोडंसं आपलं डोकं खुलं केलं पाहिजे. आज शिवाजी महाराज जर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले, नव्या पिढीपर्यंत, काय अद्भुत त्याच्यामधल्या कथा आहे. ती एक एक गोष्ट एवढा अंगावर रोमांच उभी करणारी आहे. अगदी आमची संतांची जी चरित्र आहेत, त्यांनी केलेलं कार्य आहे, वारकरी संप्रदाय आहे, या गोष्टी जर नव्या पिढीला द्यायच्या असतील तर तू जबरदस्ती त्या ठिकाणी चल असं म्हणून चालणार नाही. त्याच्यामध्ये रुची तयार करावी लागेल. त्यांना जे फॉर्म्स आवडतात त्या फॉर्म मधून ते दिलं पाहिजे. आता याच्यात कोणाचं मूलभूत विचारांमध्ये अंतर असू शकते, आणि आय विल एक्नॉलेज दॅट, पण माझं मत असं आहे हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. आता तरुणांपुढे आदर्श जे आहेत ते सिनेमातले लोक असतात किंवा क्रिकेटमधले लोक असतात किंवा काही प्रमाणात राजकारणातले लोक असतात, परंतु आता तुम्ही जसं म्हणाला की जे आधी ज्या लोकांनी मोठं काम केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात, तर अनेक समाज सुधारक असे होऊन गेले की ज्यांनी पूर्ण देशाच्या राजकारणाला, देशाच्या समाजकारणाला वेगळं वळण दिलं. तर त्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात का? तुमच्या डोळ्यासमोर तसा काही विचार आहे? निश्चितपणे ते तर केलंच पाहिजे आणि ते आपण करू, पण मला त्याहीपेक्षा असं वाटतं की अनेक वेळा आपण असं म्हणतो की प्रेरणा घ्यायची कोणाकडनं. लोक म्हणतात की आता कुठे फुले शाहू आंबेडकर आहेत, आता कुठे टिळक आहेत, आगरकर आहेत, आता कुठे सावरकर आहेत, आता कुठे शिवाजी महाराज आहेत, आता प्रेरणा घ्यायची कोणाकडनं. माझं मत असं आहे की फक्त आपल्या बाजूला बघा. इतकी छोटी छोटी पण महत्वाची कामं करणारी माणसं आहेत. 4 गरिबांना शिकवणारा माणूस, वेश्यांच्या पोरांना शिकवणारा माणूस, साधारण गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा घेऊन जाणारा माणूस, हा समाजात छोटं काम करतोय, त्याला रिकग्निशन नाही आहे, पण तोच प्रेरणा देऊ शकतो. कारण त्याच्या कामाचं समाधान हे त्यांनी केलेले ज्यांच्याकरता काम आहे त्यांच्या चेहऱ्यावर जे पाहायला मिळतं त्याच्यापेक्षा मोठी प्रेरणा असू शकत नाही. म्हणून प्रेरणेकरता आपल्या आजूबाजूला पाहायला पाहिजे, खूप वर पाहण्याची आवश्यकता. देवेंद्रजी, आम्ही सुद्धा तेच करतोय. एकला चलो रे हा जो कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत त्यामधले आपण पहिले होतात. तर समाजातल्या अशाच प्रेरणा देणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करणाऱ्या लोकांचा परिचय या कार्यक्रमामध्ये आम्ही करून देत आहोत. तुम्ही या कार्यक्रमाचं प्रथम पुष्प गुंफलत याबद्दल मी खास तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तुमच्या सुद्धा व्यक्तिमत्वामधून, तुमच्या कामामधून, तुमचा जो प्रवास झालेला आहे, तुमची जी वाटचाल झालेली आहे, यामधून सुद्धा अनेक तरुणांना प्रेरणा मिळू शकेल आणि ते सुद्धा म्हणतील एकला चलो रे.